कांद्याची पात जर जून असेल तर डाळ घालून केलेली कांद्याची भाजी अजिबात चांगली होत नाही. त्याऐवजी आपण शेंगदाण्याचं कूट घालून भाजी करू शकतो, ती खूप चविष्ट लागते. आता कशी करायची डिटेल रेसिपी मी चॅनलवर टाकली आहे, त्याच्या भरपूर टिप्स दिलेल्या आहेत, ती तुम्ही बघू शकता. इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आता पहिल्यांदा काय करायचं, जिरे मोहरीची फोडणी टाकायची, त्याच्यामध्ये नंतर लसूण टाकायचा, मिरची टाकणार असेल तर मिरची घाला. लहान मुलांना द्यायची असेल तर मिरची घालू नका, कारण मिरच्या मग सापडत नाहीत त्या भाजीमधली. त्यानंतर भाजी टाकून घ्यायची आणि भाजी खूप वेळ तेलामध्ये परतून घ्यायची. भाजी परतण्यासाठी अजिबात कंजूशी करायची नाही, भरपूर वेळ परतून घ्यायची, कारण परतल्यामुळेच जी जून भाजी आहे ती मऊ पडणार आहे आणि एक त्याला चविष्ट असा टेस्ट येणार आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि शेंगदाण्याच्या कूटामध्ये सुद्धा थोडा वेळ आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हवे तितकं पाणी घालू शकता भाजी शिजण्यापुरतं. जर लहान मुलांना देणार असेल तर जास्त पाणी घाला आणि मऊसूर अशी शिजवून घ्या, कारण त्यामुळेच ती भाजीला चांगली चव येणार आहे. त्यानंतर मीठ घाला आणि थोडा वेळ भाजीला झाकून ठेवा. थोड्या वेळामध्ये तुमची भाजी शिजेल. मऊसूत अशी भाजी तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत लहान मुलांना सर्व करू